पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात जाणार का? फुकायचं काही निघून तिथं? खरंय खोट आहे? आज समाजात हे चाललंय मारा. शेती पाहिजे पण शेतात जाणार नाही. पोराकडे बंगला पाहिजे, घर पाहिजे. अरे कधीतरी विचार करा, तुमच्या नवऱ्याची आखी जिंदगी गेली, त्याला घरावरचे पत्र बदलले झाले नाहीत. ऐका ऐका ऐका, पोरीच्या माया बसलेल्या इथे सांगतो. तुमच्या नवऱ्याची आखी जिंदगी गेली, त्याला अजून घरावरचे पत्र बदलणे झाले नाहीत. आणि 25 वर्षाच्या पोराकडून तुम्ही अपेक्षा ठेवता त्याच्याकडे बंगला असावा. तुमच्या नवऱ्यानं 60 पार झाले तरी अजून त्याला घरावरचे पत्र बदलणे झाले, त्यानं 25व्या वर्षात बंगला बांधा. एक वाक्य सांगून जातो महाराज, आजच्या कधीतून लक्ष देऊन ऐका. आज संपत्ती पाहण्यापेक्षा, ऐका, आज प्रॉपर्टी पाहण्यापेक्षा संतती पहा. पोरग माळकरी आहे का, त्याचे व्यसन किती आहेत, त्याचे संस्कार काय आहेत. जर तुम्ही त्या पोराचे संस्कार, त्याचं आचरण हे पाहून जर त्या पोराला पोरगी दिली ना, या व्यासपीठावरून सांगतो महाराज, तुमची पोरगी एखाद्या राजा महाराजाच्या घरात राहते, अशा प्रकारचा तिचा संसार होईल.